एका गावामध्ये राजू नावाचा एक 22 वर्षाचा तरुण राहायचा. राजू झोपून उठलाच होता की तेव्हा त्याचे बाबा मोहन त्याच्याकडे येऊन त्याला रागात घोरायला लागले. काय झालं बाबा, सकाळी सकाळी मला असं रागानं का बघत आहेत? राजू, मी तुला खूप जास्त परेशान झालो आहे. मी आता असं काय केलं? किती वेळेस सांगितलं आहे कामाधंद्यामध्ये मला हातभार लावत जा, पण तुला आवारगर्दी करण्याशिवाय काही वेगळं सुचतच नाहीये. हे काय बोलत आहेत पिताजी तुम्ही? तुम्हाला मग चांगल्या प्रकारे माहीत आहेत माझे स्वप्न किती मोठे मोठे आहेत. हो, चांगल्या प्रकारे माहिती आहे. तू आणि तुझे मुंगिरे लालचे स्वप्न जे कधी पूर्ण नाही होणार. जे काही बोलायचं आहे तुम्ही आत्ता बोलून घ्या बाबा. पण तुम्ही बघा, ज्या दिवशी मला दुबईमध्ये नोकरी लागेल ना, त्या दिवशी तुम्हाला माझ्यावरती गर्व असेल. तू एक नंबरचा मूर्ख मुलगा आहेस राजू. अरे, आपल्या देशामध्ये असं पैशाची काय कमी आहे की तू दुसऱ्या देशामध्ये जायचा विचार करत आहेस? तुम्ही काही पण बोला, पण मी तुमचे पाणीपुरीचं दुकान तर नाही चालवणार. एवढं बोलून राजू आपल्या घराच्या बाहेर निघून गेला की तेव्हा त्याला प्रीतीने आवाज देऊन थांबवलं. प्रीती राजूची प्रेमिका होती. राजू, अरे राजू, कुठं जात आहेस तू? मी तुझ्याकडेच येत होते. प्रीती, ह्यावेळेस मी बोलायच्या मनस्थितीत नाहीये. अरे, सकाळ सकाळी तुला काय झालं आहे? काय झालं? प्रत्येक वेळेस बाबा मला फक्त रागवतच असतात. शेवटी ते तुला काय चुकीचं सांगतात राजू? ते फक्त आपल्या कामामध्ये तुझी मदत मागत असतात ना. अरे, मला नाही विकायची आहे पाणीपुरी, आणि तू पण सकाळी सकाळी मला ज्ञान नको देत बसू. ते सगळं सोड राजू, तुझ्यासाठी एक खुशखबरी आहे. कसली चांगली गोष्ट? तुला तर माहितीच आहे, माझ्या बाबांचं कॉन्टॅक्ट दुबई पर्यंत आहे. उद्या माझ्या बाबांचे एक मित्र जे दुबईमध्ये एक खूप मोठे शेख आहेत आणि त्यांच्याकडे खूप पैसा आहे, ते उद्या इथे येणार आहेत. प्रीतीचं बोलणं ऐकून राजूच्या चेहऱ्याचा राग निघून गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक चमक आली. खरं प्रीती? हो, मी खरं बोलत आहे. मी उद्या तुला त्यांच्याशी नक्की भेटवेल. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेस प्रीती आनंदात तिथं राजूच्या घरी येते. अरे प्रीती, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरती ही खुशी कशी दिसत आहे? अरे खोळ्या, तुझ्यासाठी खुश आहे मी. बाबांचे मित्र शेख आमच्याच घरी थांबले आहेत. तू लवकर चल ना. पण प्रीती, त्यांच्या समोर खाली हात कसं जाऊ? त्यांच्यासाठी काही भेटवस्तू घेऊन जाणं तर गरजेचं आहे ना. ते भेटवस्तू बघून खुश तर होतील ना. ही गोष्ट तू एकदम बरोबर बोलला आहेस. तेव्हा प्रीतीच्या डोक्यामध्ये एक विचार आला. अरे, तुझ्या बाबांची पाणीपुरी तर खूप दूर दूर पर्यंत मशहूर आहे. तू आपल्या बाबांची पाणीपुरी त्यांच्यासाठी घेऊन चल ना. तसं पण हे शेख लोक खाण्यापिण्याचे खूप जास्त शौकीन असतात. तुला दुसरी कोणती गोष्ट आठवली नाही का? आता एवढ्या लवकर लवकर त्यांच्यासाठी हीच भेट बरोबर असेल ना. ठीक आहे, चल. राजू आपल्या बाबांची बनलेली पाणीपुरी एक खूप चांगल्या प्लेट मध्ये ठेवून प्रीतीच्या घरी घेऊन जातो. शेख राजूकडे बघून बोलला, उडी बाबा, हा मुलगा कोण आहे आणि याच्या हातामध्ये काय असती? राजू प्रीतीकडे बघून बोलला, हे काय बोलत आहेत? अरे, हे बोलत आहेत की तू कोण आहेस आणि तुझ्या हातामध्ये हे काय आहे. राजू शेख कडे बघून बोलला, हे माझ्या वडिलाच्या हाताने बनवलेली पाणीपुरी असती, जे की पूर्ण एरियामध्ये खूप जास्त प्रसिद्ध असती. ओडी बाबा, ही प्रसिद्धी काय असती? प्रसिद्ध म्हणजे ह्यांच्या बाबांची पाणीपुरी पूर्ण इंडियामध्ये खूप मशहूर असते. तुम्ही ही पाणीपुरी खाल तर तुम्हाला खूप आनंद येईल. प्रीतीच्या बोलल्याने शेख पाणीपुरी खायला लागतो. शेखला पाणीपुरी खूप जास्त आवडली. ओडी बाबा, हे तर खूपच स्वादिष्ट आहे. मला खाऊन तर मजाच आली. एवढं बोलून शेख राजूकडे बघून बोलला, तू काय काम करत असतो? आता तर मी काहीच नाही करत, पण माझं स्वप्न आहे की मी पण दुबईमध्ये जाऊन नोकरी करेन. ओडी बाबा, हे काय बोलत आहे? मला तर काहीच समजत नसते. प्रीती राजूकडे बघून बोलली, राजू, तू शेख कडून शेखच्याच भाषेमध्ये का नाही बोलत?
राजू शेखकडे बघून बोलला. आता मी काहीच करीत नसती आणि माझं स्वप्न असती दुबई जाती आणि तिथं खूप जास्त पैसे कमाती और इंडिया वापस लाती. मी इथं काही दिवस थांबती आणि त्यानंतर तुला दुबई घेऊन जात असती आणि माझ्या कंपनीमध्ये नोकरी देत असती. तेव्हा एक कार प्रीतीच्या दरवाज्यावर येऊन उभी राहिली. त्या कारमध्ये एक खूप जास्त श्रीमंत दिसणारा माणूस होता. शेख त्या श्रीमंत माणसाबरोबर त्याच्याच कारमध्ये बसून कुठेतरी निघून गेला. राजू प्रीतीच्या बाबाकडे बघून बोलला. शेख साहेब कुठे गेले? शेख साहेब तर इथं खूप मोठी डील करायला आले आहेत. ते तर मैत्रीमध्ये माझ्या घरी थांबले होते. खरं तर ते इथल्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहू इच्छित होते. तू काळजी नको करूस. शेख साहेबांनी तुला वादा केला आहे की ते तुला दुबईला नक्की घेऊन जातील आणि तुझे स्वप्न पूर्ण होतील लवकरच. राजू आनंदात आपल्या घरी निघून जातो आणि सगळी घटना आपल्या बाबांना सांगायला लागतो. राजूचं बोलणं ऐकून राजूचे बाबा मोहन हसत हसत बोलले. राजू, आजपर्यंत तू माझ्या दुकानावरती पूर्ण दिवस कधी नव्हता बसलास, पण मला विश्वास आहे ज्या दिवशी तू माझ्या दुकानावरती पूर्ण दिवस बसशील तेव्हा तू दुबई जायचं स्वप्न सोडून देशील. तुला अंदाजा होईल की मी पाणीपुरी विकून किती पैसे कमवतो. ज्या दिवशी मी दुबईला जाईल ना बाबा, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी किती पैसे कमवतो दुबईमध्ये आणि दुबईतील लोक किती टॅलेंटेड आहेत. आणि तुम्हाला माहित आहे का शेख जवळ किती पैसा आहे? राजूचं बोलणं ऐकून मोहन हसत हसत बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजू प्रीतीच्या घरी गेला, पण त्याने बघितलं की शेख तोंड पाडून तिथे खाली बसलेला आहे. राजू प्रीतीच्या बाबांकडे बघून बोलला. शेख साहेबांना काय झालं? यांचा चेहरा का उतरला आहे? आता काय तुला सांगू राजू, मी शेख साहेबांना सांगितलं होतं इथं व्यापार करताना खूप विचार करून करा, पण शेख साहेब माझं काही ऐकलेच नाहीत. म्हणजे काल जो व्यक्ती शेख साहेबाला घ्यायला होता तो शेख साहेबांना चुना लावून गेला. खरं तर तो एक फ्रॉड माणूस होता. तेव्हा शेख उदास होऊन प्रीतीच्या बाबाकडे बघून बोलला. आता मी काय करते? आता आम्ही तर बर्बाद झाली असती. आता आम्ही घर कैसे जाती? माझ्याजवळ आता थोडेसेच पैसे असती. आता मी असा विचार करते इथंच पैसे कमावती आणि आपल्या घरी घेऊन जाती, पण आमच्या लक्षात येत नसती आम्ही काय काम करू शकतो असती. शेख एवढं बोललाच होता की तेव्हा राजूचे बाबा मोहन तिथे येऊन शेखकडे बघायला लागले. शेख मोहनकडे बघून बोलला. उडी बाबा, तू कोण असती? तुझा चेहरा तर या मुलाशी खूपच मिळत असती. मी या मुलाचा वडील आहे. मी तुझी मदत करू शकतो. ती कशी? तू आमची मदत कशी करू शकत असती? मी ह्या देशामध्ये नवीन असती. माझ्याजवळ आता काही नसती. आम्ही बर्बाद झाली असती. काही गोष्ट नाही. काल जी तू माझ्या हाताची पाणीपुरी खाल्ली होतीस ती आमच्या देशामध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी तुला पाणीपुरी बनवायला शिकू शकतो. जर तू पाणीपुरी विकलीस तर तू तुझा पैसा लवकरच वसूल करू शकशील. हे काय बोलत आहात? शेख पाणीपुरी विकणार? का नाही विकू शकत. असं पण ते बर्बाद झालेले आहेत आणि पाणीपुरी विकणं काही चुकीची गोष्ट नाहीये. मी एक दिवस पाणीपुरी विकून किती कमवतो हे माझ्या मुलाला पण माहित नाही. प्रीतीचे बाबा शेखला मोहनच्या बाबाच्या बोललेली गोष्ट समजवायला लागले. हे तर खूपच चांगली आयडिया असते. मला पसंत आली असती. आता मी पाणीपुरी विकते आणि खूप जास्त पैसा कमवते. शेख त्या दिवसानंतर मोहन बरोबर पाणीपुरी बनवायचं शिकायला लागला. आता त्याचं ध्यान फक्त पाणीपुरी बनवण्याची विधी शिकायमध्ये असायची. हे सगळं बघून राजू प्रीतीला बोलला. हे काय प्रीती, मी तर शेख साहेबासोबत दुबईला जायचा विचार करत होतो, पण शेख साहेब तर माझ्याच वडिलांकडून पाणीपुरी शिकायला गेले, ज्याच्याशी मला सक्त नफरत आहे. प्रीती राजूच्या बोलण्यावर हसायला लागली. काही दिवसानंतर शेख पाणीपुरी बनवायचं शिकून गेला आणि मोहनच्या बाजूलाच एक दुकान उघडून बसून गेला आणि आवाज लावायला लागला.
अरे जो एक वेळेस माझ्या हाताची पाणीपुरी खाती व वापिस मेरे पास ही आती. एक माणूस तिथून निघत होता. शेखला पाणीपुरी विकताना बघून तो माणूस एकदम अचंबित होऊन बोलला, अरे की हे कुठं डोळ्याचा भ्रम तर नाही, किंवा हा खरंच तर शेख नाहीये ना, की फक्त शेख सारखे कपडे घातले आहेत. आता तर हे याला विचारूनच माहित पडेल. तो माणूस शेख कडे जाऊन बोलला, अरे तू खरोखरचा शेख आहेस का? हे तू कसं बोलत असती? मी खरोखरचा शेख असती तर तू पाणीपुरी का विकती? कारण की आम्ही तर बर्बाद झाली असती. आता मी पाणीपुरी विकून खूप जास्त पैसे कमवून दुबई घेऊन जात असती. तर चल लवकर, माझ्यासाठी एक पाणीपुरी लवकर लावत असती. मला खूप जास्त भूक लागलेली असती. शेखने आनंदात त्या माणसाला एक प्लेट पाणीपुरी दिली. तो माणूस पाणीपुरी खाऊन खुश होऊन बोलला, अरे वाह, तू खरोखरच पाणीपुरी खूप चांगली बनवत असती. काय मी खरंच पाणीपुरी खूप चांगली बनवत असती? जर असंच असती तर मी दुबईमध्ये जाऊन पण पाणीपुरीच विकत असती. काहीच दिवसानंतर शेखच्या दुकानामध्ये खूप सगळ्या ग्राहकांची गर्दी जमायला लागली. कोणीही आता शेखला पाणीपुरी विकताना बघायचा तर तो ताबडतोब शेखच्या दुकानामध्ये पाणीपुरी खाण्यासाठी येऊन जायचा. शेखला पाणीपुरी विकत विकत खूप वेळ निघून गेला होता आणि त्याच्याकडे धनचा भंडार एकत्रित झाला होता. शेख आनंदात मोहनच्या घरी येऊन बोलला, माझ्यासोबत जो फ्रॉड झालेले असती तर मला असं वाटलं की इंडियाचे लोक चांगले नसती, पण तुम्ही माझी मदत केली असती. हे उपकार मी कधी विसरत नसती. हे काय बोलत आहात तुम्ही? आम्ही भारतीय जेव्हा पण आमच्या देशात कोणी मेहमान येतात त्याची मदत करत असतो. जेव्हा मला माहित पडलं की तुमच्या सोबत आमच्या देशातील काही लोकांनी फ्रॉड केला आहे तेव्हा मला खूप जास्त वाईट वाटलं. त्यामुळे मी तुमची मदत केली, कारण तुम्ही तुमच्या मनात माझ्या देशाबद्दल वाईट विचार घेऊन नाही जाऊ शकत. आता माझ्याजवळ एवढे पैसे असती की मी माझ्या देशात वापस जाऊ शकत असती आणि मी तिथं पाणीपुरीचं खूप मोठं हॉटेल टाकू इच्छित असती. आणि मला वाटतं त्या रेस्टॉरंटचं नाव तुमच्या नावानं ठेवायची असती. हे तर तुमचं मोठेपणा आहे शेख. तेव्हा तिथे राजू येतो. शेख राजूकडे बघून बोलला, आणि तू पण माझ्यासोबत दुबई चलत असती आणि माझ्या रेस्टॉरंट मध्ये काम करत असती. राजू शेख कडे बघून बोलला, नाही शेख साहेब, मला समजलंय आपला देश आपला देशच असतो. आणि हे पण माझ्या लक्षात आलं आहे की आमचा इंडिया कोणाच्या मागे नाहीये. ज्या पाणीपुरीची मी माझ्या वडिलांसोबत बुराई करायचो, आज त्याच पाणीपुरीला विकून तुम्ही पैसे कमवून स्वतःच्या देशाला वापस जात आहात. त्या कामाला मी कसं सोडू शकतो? तुझी ही गोष्ट आम्हाला खूपच चांगली वाटत असती. जर तुला कधी पण वाटत असती तू दुबईला येऊ शकत असती. एवढं बोलून शेख सगळ्यांकडून विदा घेऊन तिथून निघून गेला. मोहन राजूकडे बघून हसत हसत बोलला, तुला तर शेखनं दुबईला जायची ऑफर दिली होती. तुला माहित आहे का दुबईमध्ये तो माझ्या नावानं हॉटेल उघडायचा विचार करत आहे. तू त्याच्यासोबत का नाही गेला? मी काय पागल आहे त्याच्यासोबत दुबईला जायला? अरे ज्याची मदत माझ्या वडिलांनी केली आहे मी त्याच्याकडे नोकरी करेल? बाबा मला माफ करा. मला समजलं आहे आपल्या देशातील कमाई चांगली कमाई असते आणि कोणतं काम लहान मोठं नसतं. राजूचं बोलणं ऐकून मोहन हसायला लागला. त्या दिवसापासून राजू आपल्या बाबांबरोबर एकदम आनंदात त्यांची मदत करायला लागला.